आज इथे प्रत्येकाची आहे। मगाशी जसं तू निखिला म्हणत होतीस की ज्या वेळेला आपल्याकडे ही बातमी आली की विमानाचा अपघात झाला त्यावेळेला खरंच कोणाचा विश्वास बसत नव्हता। मनामध्ये एकच भावना होती की याच्यामध्ये अजित पवार नसावेत। मात्र काही मिनिटांनी ज्या वेळेला ही बातमी येऊन धडकली तेव्हा अक्षरशः सुन्न झाल्यासारखं झालं होतं। खरंच हे बातमी सांगताना सुद्धा यामध्ये विश्वास बसत नाही असंच कुठेतरी वाटत होतं। एक थरथर जाणवत होती की ही बातमी खोटी असावी आणि त्या विमानामध्ये अजित पवार नसावे असं प्रत्येकाला या ठिकाणी वाटत होतं। खरं तर अशा प्रकारे धक्कादायक अशी ही बातमी त्यावेळेला नेमकं काय बोलावं यासाठी शब्द सुचत नव्हते। कार्यकर्त्यांचा आक्रोश, त्यानंतर पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेली एक पोकळी, महाराष्ट्र या सगळ्या घटनेनं हिलावून गेलाय। एक संवेदनशील व्यक्तिमत्व, उमद्या स्वभावाचे, हसऱ्या चेहऱ्याचे, कधी दबंग तर कधी मृदू स्वभावाचं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण करून गेलेलं आहे। अजित पवारांच्या सेन्स ऑफ ह्युमरविषयी जर आपण बोललो तर ते मनामध्ये कधीच काही गोष्ट ठेवायची नाहीत। जे असेल ते रोख ठोक बोलून दाखवायचे। काही दिवसांपूर्वी जी पुण्यामध्ये सायकल स्पर्धा झालेली होती ज्याला पुणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद सुद्धा दिलेला होता आणि त्यावेळेला अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं होतं। मिश्किलपणे ते हसलेले होते आणि त्यांनी असं म्हटलं की नुकत्याच झालेल्या या महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला जर थोडा अधिक प्रतिसाद दिला असता तर बरं झालं असतं असं म्हणत त्यांनी आपल्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे बोलून दाखवलं। मात्र त्याच वेळेला मनामध्ये कुठलीही कटुता त्यांनी ठेवली नाही। जे पोटात होतं ते त्यांनी बोलून दाखवलं। उपमुख्यमंत्री देखील आता बारामतीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल झाले। महाराष्ट्राच्या राजकारणामधले खरं तर हे तीन चेहरे आणि यातला एक चेहरा आज निखळलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी तर दिलदार, दमदार असा मित्र मी गमावला अशी भावना व्यक्त केली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझा मार्गदर्शक, माझा मोठा भाऊ मी गमावला अशी प्रतिक्रिया दिली आहे। या महायुतीमध्ये कधी काही मतभेद आहेत का किंवा कुठल्या शासकीय निर्णयावरून किंवा कुठल्या मोठ्या निर्णयावरून काही मतभेद आहेत का? कारण प्रतिक्रिया कधी कधी तिन्ही पक्षामधल्या नेत्यांच्या वेगवेगळ्या यायच्या। मात्र त्यावर प्रत्येक वेळेला अजित पवार म्हणायचे की आमचं चांगलं चाललंय, तुम्हाला बातम्या मिळतात कुठून असं मिश्किलपणे ते म्हणायचे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामधली ट्युनिंग जी आहे ती फार वेगळी होती। पत्रकार परिषदेला एकत्र असताना किंवा कुठल्या सभेसाठी एकत्र असताना ते ज्या पद्धतीने एकमेकांना सांभाळून घ्यायचे आणि एखाद्याच्या वक्तव्यावर कशा पद्धतीने टिप्पणी करायचे ते अक्षरशः पाहण्यासारखं असायचं। आणि त्यामुळेच कदाचित आज देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना आपण एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला अशा भावना व्यक्त केल्या असाव्यात। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तातडीनं आता बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। सरकारसाठी देखील हा एक मोठा धक्का। विविध निर्णय प्रक्रियेमध्ये म्हणजे अगदी कालच्याच बैठकीमध्ये, पायाभूत सुविधांसाठीच्या असलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। या बैठकीमधला एक फोटो देखील समोर आला होता आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाजूलाच अजित पवार देखील दिसत होते। त्यामुळे काल हा माणूस आपल्या सोबत होता आणि आज तो नाही। ही जी एक मधली पोकळी आहे ती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच अनुभवत असतील।
निखिल, आपण म्हणतो ना की कधी काय होईल सांगता येत नाही. आजच्या क्षणाला आपण बोलतोय, मात्र काही क्षणाच्या नंतर काय होईल हे कोणीही काहीही सांगू शकत नाही. आणि तसंच अजित पवारांच्या बाबतीत घडलेलं आहे असं म्हणावं लागेल. काल रात्रीपर्यंत जे ॲक्टिव्ह होते, बैठकीमध्ये होते, त्याच्यानंतर आज सकाळी मुंबईवरून ते बारामती येण्यासाठी निघाले. That the pilot could not see the runway, and that's why he would have carried out. But a he has missed approach. already taken 2 loops. How is possible that he could not see? The pilot will carry out a missed approach in case if he's not comfortable to land on the runway. Yeah. Very experienced pilot, more than 16,000 hours of experience, very seasoned. The co-pilot was also 15,000 hours. Okay. Yeah. Sorry, 1,500 hours. Okay. Yeah. And the captain was very experienced, instructor, examiner material. He was with Sahara, he was with Jet Light, he was with Jet Airways, and he was very experienced on this type of aeroplane also. या विमान अपघाताची आता पूर्णपणे चौकशी जी आहे ती केली जाते. DGCA AIB कडून पथक जे आहे ते बारामतीमध्ये येत या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करणार आहे. आणि ही दृश्य आपण पाहताय तर काही वेळापूर्वीच, काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. अनेक नेते मंडळी, सर्वपक्षीय नेते जे आहेत ते बारामतीमध्ये येत आहेत. अजित पवार यांच्याप्रती असलेलं प्रेम, त्यांच्याप्रती असलेला आदर, यामुळेच सर्वपक्षीय नेते जे आहेत ते आज बारामतीमध्ये येत पवार कुटुंबियांना त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, त्यांना त्यांचं सांत्वन करतायत, आपल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करतायत. अजित पवार हे रोखठोक नेते म्हणून ओळखले जातात. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बारामतीत पोहोचलेले आहेत. तर उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देखील पोहोचणार आहेत अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. विद्याप्रतिष्ठान, विद्यानगरी चौक या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अजित पवारांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. आणि उद्या सकाळी 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जातील. दुसरीकडे याच बारामती मेडिकल कॉलेजच्या बाहेर तुफान गर्दी. अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते हे जमलेले आहेत. अजूनही त्यांना अश्रू आवरत नाही आहेत. आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत. सगळ्यात आधी आपण पवार कुटुंबीय इथं आलेले बघितले. त्यानंतर आता बारामती मेडिकल कॉलेज या ठिकाणी मंत्रिमंडळातले बहुतेकचे नेते आता पोहोचलेले आहेत. कारण त्यांचाच एक सहकारी त्यांनी गमावलाय. राज्यानं आपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा नेता, दिलखुलास नेता गमावलाय राज्यानं. त्यामुळे संपूर्ण राज्यभर आज प्रत्येक घटक हा शोक व्यक्त करतोय, हळहळ व्यक्त करतोय. अनेकांना धक्का बसलाय, अजूनही विश्वास बसत नाहीये. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बारामती विमानतळावरून पुढे जात आहेत अजित पवार यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी. ज्यावेळेला सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी येऊन धडकली की अजित पवारांचा अपघाती मृत्यू, अपघाती निधन, आणि त्यानंतर महाराष्ट्र शोकाकुल झाला. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, जी भावना होती की आपण दिलदार आणि दमदार मित्र गमावला, या 2 शब्दांमध्ये सर्व काही आलं की या दोघांमध्ये किती दृढ संबंध होते, नातं कसं होतं. स्पेशली काल कॅबिनेट मीटिंगसाठी हे सगळे नेते, हे सगळे सहकारी एकत्रित होते, सोबत होते. मात्र आजची सकाळ उजाडते आणि त्यानंतर काही वेळानंतर ही बातमी येते की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालाय, त्यांचा मृत्यू झालाय. हे खरं तर न पटण्यासारखं. दिलदार नेता, राजकारणामध्ये तळागाळापर्यंत जनसामान्यांची नाळ जोडलेला आणि प्रत्येक कार्यकर्त्यासोबत भावनिक असा साथ घालणारा हा एक उमदा आणि दिलदार, रुबाबदार असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गमावलेलं आहे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना एक रोल मॉडेल असावा, उमेद असावी, अशा प्रकारचा एक संपूर्णपणे सहकार असेल, कृषी असेल, संघटन असेल, एक कौशल्य असलेला तरुण रुबाबदार व्यक्तिमत्व खरं तर महाराष्ट्राने गमावला. पण दादांनी इतक्या लवकर
जायला नाही पाहिजे होतं, इतक्या लवकर एक्झिट नाही घ्यायला पाहिजे होती. मी आणि ते परवाच्या दिवशी आम्ही गुरुता गद्दीच्या शहीदी समागमाच्या कार्यक्रमात एकत्रच व्यासपीठावर होतो, एकत्रच आम्ही लंगरचा स्वाद घेतला, एकत्रच आम्ही लंगरमध्ये पण सेवा दिली. आणि असे दादा अचानक निघून जातील असं ध्यानीमनी नव्हतं. अतिशय चटका लावून गेले दादा, कारण त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळायचं. एक आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांसाठी एक दिशादर्शक अशा प्रकारचं नेतृत्व होतं. महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. महाराष्ट्राने म्हणजे अशा एका चांगल्या उत्तम अशा दिलदार राजाला गमावलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं, आमच्या सर्व संसदीय दलाच्या वतीने, महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्यांच्या परिवाराला शक्ती देव अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. दादांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी ही खूप मोठी हानी आहे आणि ती हानी भरून न निघण्यासारखी आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी म्हटलंय की या संपूर्ण घटनेची सुप्रीम कोर्टाच्या निगराणीमध्ये चौकशी व्हावी. काय प्रतिक्रिया यावर आपली? असं इमॅच्युअर व्यक्तिमत्व राजकारणात मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. म्हणजे असं अज्ञान असणं, म्हणजे त्याला ज्ञानी नसणं, कोणत्या वेळेस काय बोलावं हे देखील एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कळत नसेल आणि अशा दुःखद प्रसंगी अशा प्रकारे बोलणं. तर या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात. सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा नेता म्हणजे अजित पवार. शेतकरी कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडाडीनं काम करणारा नेता म्हणजे अजित पवार. महाराष्ट्राच्या भावी संवेदनशील नेतृत्वाची पाळंमुळं त्यांच्यामुळे रुजली गेली. दूध संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून अजित पवारांनी महत्त्वाची पदं भूषवली. 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद, राज्यसभेचे खासदार सुद्धा ते झालेले होते 1992 मध्ये. अशी अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. म्हणजे स्थानिक पातळीपासून, जिल्हा पातळीपासून अगदी राज्याच्या पातळीपर्यंत तळागाळातले प्रश्न काय असू शकतात, त्यावर काय मार्ग काढता येऊ शकतो, काय तोडगा काढता येऊ शकतो, हे अजित पवारांना चांगलं माहिती आणि होतं. पुण्याचे पालकमंत्री असताना सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून जो काही त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्याचा धडाका सुरू असायचा, अगदी प्रशासकीय अधिकारी सुद्धा धावत पळत त्यांच्या मागे असायचे. ही ख्याती दादांची. आता संपूर्ण मंत्रिमंडळ म्हणजे निमाधिक मंत्रिमंडळ आज आता बारामतीमध्ये आलेलं आहे अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. 4 वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जात आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता याच ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. एक दरारा होता त्यांचा. अजित पवार येणार, त्याच्यामुळे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग जो आहे तो कामाला लागायचा. त्यांच्या बोलण्यामधला रोख नेमका कुणाकडे असायचा हे प्रत्येकाला कळायचं, कारण ते ज्या पद्धतीनं नजरेनं कटाक्ष टाकायचे त्यावरूनच त्यांना नेमकं काय म्हणायचं हे समोरचा व्यक्ती समजून जायचा. कधी कधी तर अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची बोलतीच बंद व्हायची, कारण ते ज्या पद्धतीनं जाब विचारायचे, कामामध्ये कुठल्याही प्रकारे खोडसाळपणा केलेला त्यांना चालायचा नाही.